महाराष्ट्राच्या राजकारणात काही व्यक्तिमत्वे अशी असतात ज्यांचा प्रभाव केवळ पदांपुरता मर्यादित राहत नाही, तर तो थेट जनतेच्या दैनंदिन जीवनाशी जोडला जातो. अशाच प्रभावी नेतृत्वांपैकी एक नाव म्हणजे सर्वांचे लाडके अजितदादा पवार. त्यांच्या दीर्घ राजकीय प्रवासाकडे पाहिलं तर तो केवळ सत्तेचा प्रवास नाही, तर सातत्य, कठोर निर्णय क्षमता आणि मजबूत प्रशासकीय पकडीचा एक ठाम इतिहास दिसतो. नमस्कार मंडळी, अनकट महाराष्ट्र या आपल्या खास मराठी चॅनलमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रभावी आणि अनुभव संपन्न नेतृत्व, दिवंगत नेते अजितदादा पवार यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. अजितदादांचा राजकीय प्रवास सहकारी साखर कारखानदारी आणि ग्रामीण भागातील अर्थकारणातून सुरू झाला. महाराष्ट्रात सहकारी चळवळ ही अनेक नेत्यांसाठी राजकारण शिकण्याची मोठी शाळा मानली जाते. याच वातावरणात त्यांना कामाचा अनुभव आणि राजकीय समज मिळाली. पुढे त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला आणि हळूहळू राज्याच्या राजकारणात आपली ओळख निर्माण केली. 1991 हे वर्ष त्यांच्या राजकीय आयुष्यात निर्णायक ठरले. त्या वर्षी ते बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. हा मतदारसंघ त्यांच्या कुटुंबाच्या राजकीय प्रभावाचा केंद्रबिंदू होता. विशेष म्हणजे केंद्रात राजकीय घडामोडींमुळे त्यांना काही काळासाठी खासदारकीचा राजीनामा देखील द्यावा लागला आणि त्यानंतर त्यांनी पुन्हा महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रवेश केला. या टप्प्यावरून त्यांचा भर राज्याच्या प्रशासनावर अधिक केंद्रित झाला. यानंतर त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रवेश करत दीर्घकाळ आमदार म्हणून काम केले. गेली 3 दशकांहून अधिक काळ त्यांनी बारामती मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. सलग अनेक निवडणुकांमध्ये विजय मिळवत त्यांनी स्थानिक जनतेशी मजबूत नातं निर्माण केलं. त्यांच्या कार्यशैलीची खासियत म्हणजे प्रशासनावर असलेली मजबूत पकड. त्यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये अनेक वेळेला उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं. तसेच अर्थमंत्री म्हणून त्यांनी राज्याच्या वित्तीय धोरणांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. अर्थसंकल्प मांडताना विकास, पायाभूत सुविधा, सिंचन आणि ग्रामीण विकास यांवर त्यांचा विशेष भर राहिला आहे. या व्यतिरिक्त त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत वित्त, नियोजन, जलसंपदा, सहकार आणि राज्य उत्पादन शुल्क यांसाठी महत्त्वाची खाती यशस्वीरित्या सांभाळली आहेत. अजितदादांची आणखी एक ओळख म्हणजे निर्णय घेण्यातील वेग आणि स्पष्टता. बैठका असोत किंवा प्रशासकीय आदेश, ते थेट आणि परिणामकारक निर्णय घेण्यासाठी ओळखले जातात. त्यामुळेच कामाचा माणूस ही त्यांची प्रतिमा जनतेमध्ये तयार झाली. त्यांनी नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी म्हणजेच NCP या संघटनात आणि निवडणूक व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका बजावली. पक्ष विस्तार, कार्यकर्त्यांचे जाळे मजबूत करणे आणि निवडणुकीतील रणनीती ठरवणे यात त्यांचा मोठा वाटा राहिला आहे. मात्र पक्षांतर्गत नेतृत्व आणि उत्तराधिकारी प्रश्नांवरून वेळोवेळी राजकीय मतभेद आणि तणावही दिसून आले. 2019 मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा आणि अनपेक्षित राजकीय प्रसंग घडला. अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत हातमिळवणी करत पहाटे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र काही दिवसातच हे सरकार कोसळले आणि राज्यात पुन्हा नव्या आघाडीचे सरकार स्थापन झाले. या घटनेनंतर राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा आणि उलथापालथ झाली. पुढे 2023 मध्ये त्यांनी पुन्हा एक मोठा राजकीय निर्णय घेतला. पक्षांतर्गत मतभेद आणि राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी वेगळी भूमिका घेत सत्ताधारी आघाडीत सहभागी होत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. हा निर्णय महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. त्यांच्या राजकीय प्रवासात चढ उतार असले तरी एक गोष्ट सातत्याने दिसते: सत्तेच्या केंद्रात राहून प्रशासनावर प्रभाव ठेवण्याची क्षमता. मंत्री ते उपमुख्यमंत्री हा त्यांचा प्रवास महाराष्ट्राच्या आधुनिक राजकारणातील एक महत्त्वाचा अध्याय आहे. आपला माणूस, कामाचा माणूस अजितदादा पवार ही ओळ महाराष्ट्राच्या राजकारणात कायमच अधोरेखित राहील. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका. अजून कोणत्या राजकीय नेत्याबद्दल तुम्हाला माहिती ऐकायला आवडेल हे कमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगा. पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.